वाघ की बिबट्या वैराग परिसरात संशयित ठसे, वनविभागाचा सतर्कतेचा इशारा। वैराग परिसरात पुन्हा एकदा हिंस्त्र प्राण्याचा वावर दिसू लागला असून तो वाघ आहे की बिबट्या याबाबत वनविभाग अद्याप निश्चित निष्कर्षाप्रत आलेला नाही। धामणगाव हिंगणी शिवेवर आढळलेले ठसे बिबट्या सदृश्य असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले, तर इर्ले आणि सुरडी शिवेवर आढळलेल्या ठशांवरून ते वाघाचे असण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे परिसरात दोन वेगवेगळे ठसे आढळल्याने ग्रामस्थ आणि वनविभाग दोघेही संभ्रमात आहेत। दरम्यान धामणगाव हिंगणी शिवेवर ऊसतोडणीचे काम सुरू असून कामगार जीवाची पर्वा न करता तोडणी करत आहेत। या ठिकाणीच राहुल लुंगसे यांच्या शेतात हे संशयित हिंस्त्र प्राण्याचे ठसे ताजतवाने अवस्थेत आढळून आले। त्यामुळे ऊसतोडणी कामगार आणि शेतकऱ्यांनी अधिक जागरूक राहण्याची गरज निर्माण झाली आहे। या ठिकाणाची पाहणी वनपरिमंडळ अधिकारी धनंजय शिदोडकर, PR वाघमार यांनी वनरक्षक सचिन पुरी यांनी प्रत्यक्षस्थळी जाऊन केली। पाहणी दरम्यान पोलीस पाटील गणेश मसाळ यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते। अधिकाऱ्यांनी ठशांचे निरीक्षण करून निश्चित प्रजाती ओळखण्यासाठी तपास सुरू असल्याचे सांगितले। वाघाने यापूर्वी 2 वेळा या परिसरात फेरफटका मारत आपले अस्तित्व दाखवून दिले आहे। जरी अद्याप कोणत्याही जनावरांवर हल्ला झाल्याची नोंद नसली तरी सर्जापूर परिसरात एक गाय मृत अवस्थेत आढळली होती, मात्र ती घटना लांडग्याची असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे। तरीही वैराग, राळेरास, सासुरे, ढोराळे या भागात पूर्वी वाघाचे हल्ले झाल्याचे इतिहासावरून दिसते। त्यामुळे वाघ तिसऱ्यांदा या परिसरात परतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही। वनविभागाने नागरिकांना भीती न बाळगता सावध व जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे। रात्री अथवा पहाटे शेताकडे एकटे जाणे टाळावे। ऊसतोडणी करताना गटाने काम करावे। शेतात प्रकाश योजना आणि आवाजाची साधने ठेवावीत। ठसे किंवा प्राणी दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा। वनविभागाने स्पष्ट केले आहे की स्थिती गंभीर आहे पण नियंत्रणात आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे। हिंस्त्र प्राण्यांचा वावर काहीही असो, वाघ अथवा बिबट्या, परिसरातील नागरिकांची सुरक्षितता आणि जागरूकता हीच सध्या सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे। गट नंबर 27 मध्ये असताना मला माग दिसले। नंतर साहेबाला फोन केला, गणेश साहेबाला। नंतर त्यांनी पुढच्या साहेबाला सांगितलं। साहेबांनी येऊन पाहणी केली आणि नंतर साहेबांनी पाहणी केल्यानंतर सांगितलं की बिबट्याचं मागच आहे तरी। मग बरोबर त्यांनी सांगितलं की बाबा या असं मागाचं सतर्क राहावं तुम्ही। धामणगाव हिंगणी शिवेवरील श्री राहुल लुंगसे यांच्या शेतात काही प्राण्यांचे ठसे आढळल्यावरून त्यांनी वन विभागाला संपर्क केला होता। त्यानुसार इथं तातडीने आम्ही येऊन पाहणी केली असता ठसे आकाराने मोठे असल्यामुळं आणि बिबट्याच्या पायांशी जुळत असल्याचे दिसून येत आहे। त्यावरून इथं ऊसतोड कामगारांना जनजागृती केली आहे। गावकऱ्यांना पण मी आवाहन करतो की सगळ्यांनी सतर्कता बाळगावी, लहान मुलांना जपावं, सावधानता ठेवावी, रात्री शक्यतो शेतात कामाला जाऊ नये आणि काळजी घ्यावी। काही आढळल्यास आपण न पसरवता वन विभागाशी संपर्क साधावा।